हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द राघव के व्हिडिओज. सो नेक्स्ट व्लॉग आहे हा पेरियार फार्मचा. नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही मस्त फ्रेश झालो, ब्रेकफास्ट केला आणि मॉर्निंगला आम्ही मस्त एक्सप्लोअर करायला लागलो तिथले एरियाज. तर व्हिक्टोरिया आणि हम्स असे दोन हॉर्स होते, फिमेल आणि मेल. ॲक्च्युली ते हॉर्स रायडिंग पण देतात, पण काहीतरी कारणामुळे त्यांनी दिलेली नाही आहे. तर त्यानंतर आम्ही राघवचे फोटोज काढत होतो. राघवचे असे नॉटंकीज चालल्या होत्या. तर इथे काऊज वगैरे होते, त्यांना असे ओपनला मैदानात ग्राउंडला सोडलं होतं. तर ते आम्ही बघत होतो आणि राघवची अशी या छोट्या काऊच्या पिल्लाशी म्हणजे वासरू जे आपण म्हणतो त्याच्याशी मस्ती चाललेली होती. त्याला म्हणलं माया कर राघव, तर त्याचं पाहू शकता तुम्ही काय करतोय ते. तर अशी त्याचे कान वगैरे खेचत होता, म्हणजे तुम्हाला बरं वाटलं की तो त्याच्या प्राण्यांशी तेवढी अटॅचमेंट दाखवत आहे. तर शहराकडच्यांना हे खूप कमी लाईफ जगायला मिळते अशा गोष्टी. सो अशा ठिकाणी आम्ही नक्की म्हणजे प्रयत्न करत असतो की राघवला घेऊन जावं. ॲक्च्युली गाव आहे, पण तेवढं जाणं होत नाही. काहीतरी सणावारानिमित्त आपण जातो. त्यानंतर तिथे बफेलो रायडिंग पण होती. लहानपणी ऑब्व्हियसली सगळ्यांनी ही बफेलो रायडिंग केलेलीच असेल, बैलगाडी. तर खूप जुन्या आठवणी सुद्धा लहानपणीच्या माझ्या सुद्धा ताज्या झाल्या. राघवला सुद्धा हे अनुभवायला मिळतं, याचं खूप म्हणजे भारी वाटतंय की अशा ठिकाणीच हे डेव्हलप होत आहेत की लहान मुलांना गावाकडची लाईफ सुद्धा एन्जॉय करता यावी, त्यांना अनुभवता यावी. म्हणून असे वन डे फार्म हाऊस किंवा पिकनिक तुम्ही नक्की मुलांना घेऊन जात जा. तर खूप छान म्हणजे अनुभव आला. खूप छान आहे हे फार्म हाऊस वगैरे. इथली सर्व्हिस पण खूप छान आहे. तुम्ही नक्की तुमच्या फॅमिलीला घेऊन एकदा व्हिजिट द्या. तर हे आमचे छोटे पिल्ली जाताना मस्त मातीमध्ये खेळत होते. त्यांना सुद्धा खूप म्हणजे वेगळं काहीतरी अनुभव आला आणि ते म्हणजे छान वाटलं सगळ्यांना. तर आता निघायची वेळ होती. सो नेक्स्ट आम्ही कुठे जातोय हे नक्की आणि राघव काय-काय करतोय हे पाहण्यासाठी त्याचे छोटे-मोठे जे आता ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत. 2+ झालेला आहे तो. तर ह्याचे व्हिडिओज मी अपलोड करत जाईन. चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक यू सो मच. बाय.